Ragam mafias, kate बजे 12 फ्लोर Ragam mafias. ओके, तर भाऊंनो जे काय आपण व्हिडिओचा प्रयोग बघितला असेल तसा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे काय आपल्याला लाईट मोशन आहे त्याचीच गरज लागेल आणि सर्व मटेरियल आपलं डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. आणि भाऊंनो नवे आले सर तर तुमच्या भावाच्या चॅनलवरती सबस्क्राईब वगैरे लाईक वगैरे करून टाकायचं आहे. चला न वेळ घालवता आपण आपला व्हिडिओ चालू करूया. सिम्पली भाऊंनो बघू शकता एक प्रोजेक्टवरती जायचं, इथून बिटमार्क आणि सेक इफेक्ट आहे असे एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर बिटमार्क ओपन करून घ्यायचं आहे. बिटमार्क ओपन केल्यानंतर भाऊंनो इथून आपल्याला जे काही तुमच्या मॉडेलचा फोटो आहे प्लसच्या ऑप्शनवरती जाऊन मीडियावरती जाऊन जो काही तुमचा किंवा तुमच्या मॉडेलचा फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट करून घेतल्यानंतर भाऊंनो पहिल्या बिटपर्यंत याला घेऊन यायचं आहे. एवढं झाल्यानंतर याला असं खालती वळून घ्यायचं आहे. खालती वळून घेतल्यानंतर भाऊंनो बघू शकते की असं जो काय आपला फोटो आहे तो अशा प्रकारे लागून गेलेला आहे. आणि जो काय हा आपण एक फोटो इथं लावून दिलेला आहे. सिम्पल त्याला काय करायचं, याला बदलायचं असेल तर सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं, कलर फिटच्या ऑप्शनवरती जाऊन इथून तुम्ही अशा प्रकारे बदलून घ्यायचं आहे. सिलेक्ट करून प्लसच्या ऑप्शनवरती घेऊन घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर इथे यायचं आहे, दुसऱ्या बीटवरती यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करून इथून पण याला अशा प्रकारे हा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. फोटो सिलेक्ट करून घेतल्यानंतर म्हणून जेवढ्या पण बीट आहेत तिथे आपल्याला कट मारायचा आहे मधातून. तर चला ते सिम्पली अशा प्रकारे आपल्याला कट मारून घ्यायचं आहे. अशा प्रकारे भाऊंना आपल्याला कट मारून घ्यायचं आहे. आणि भाऊंनो अशा प्रकारे कट मारून घेतल्यानंतर जे काही आपले लेअर आहे त्याला अशा प्रकारे वरती घेऊन यायचे, म्हणजे फोटो अशा प्रकारे हलून जाईल. एवढं झाल्यानंतर समोर यायचं आहे. समोर आल्यानंतर प्लसच्या ऑप्शनवरती जायचं, मीडियावरती जायचं आणि जे काही माफिया नाव आहे आपलं ते अशा प्रकारे घेऊन यायचं आणि पहिल्या बीटपर्यंत अशा प्रकारे घेऊन यायचं आहे आणि याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे इथे वरती अशा प्रकारे भाऊंनो आपल्या मॉडेलच्या वरती अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर भाऊंनो या नावाला काय करायचं आहे, धरून ठेवायचं आणि खालती ओढून घ्यायचं, आपल्या फोटोच्या जवळपास ओढून घ्यायचं. एवढं झाल्यानंतर या दोन फोटोला अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचे, दाबून ठेवायचे आणि अशा प्रकारे सिलेक्ट करून इथं बघू शकते पहिलं ऑप्शन दिसते इथं ग्रुप करून घ्यायचं आहे नावाला. आणि इकडे पण आपल्याला नाव लावून घ्यायचं. सिम्पली इथं पण अशा प्रकारे आपल्याला नाव लावून घ्यायचं. तर सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर भाऊंनो अशा प्रकारे आपल्याला मीडिया प्लसच्या ऑप्शनवरती जाऊन मीडियावरती जाऊन आपलं जे काही माफिया नाव आहे ते अशा प्रकारे घेऊन घ्यायचं आहे आणि इथं असं वरती आपल्याला लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला सेट करून घ्यायचं, जिथं हवं आहे तिथे सेट करून घ्यायचं आहे आणि जे काही लेअर आहे त्याच्या खालती अशा प्रकारे घेऊन यायचं. तर बघू शकते की जे काही आपलं नाव आहे ते सर्व अशा प्रकारे लागून गेले. एवढं झाल्यानंतर भाऊंनो बॅक यायचं. बॅक आल्यानंतर आपलं सेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर जो काय पहिला ब्लॅकवाला इफेक्ट दिसतो सिम्पली याला क्लिक करायचा, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन याला कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर बॅक यायचं. बॅक आल्यानंतर बिटमार्क ओपन करायचं आहे. जे काय आपण आता इफेक्ट कॉपी केला तर इथे पेस्ट करायचं. सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट. तर बघू शकते की जो काय ब्लॅकवाला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे आपला लागून जाईल. एवढं झाल्यानंतर भाऊंनो बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर जे काय आपलं सेक इफेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो जो काही दुसरा इफेक्ट आहे सिम्पली त्याला काय करायचं आहे, सिम्पली त्याला पण अशा प्रकारे आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन याला पण कॉपी करून घ्यायचं. एवढं झाल्यानंतर बॅक यायचं, बिटमार्क ओपन करून घ्यायचं आहे आणि जो काही आपण आता इफेक्ट कॉपी केला तो पेस्ट कुठं करायचा आहे ते बघू शकता भाऊंनो. इथं बघू शकता की आपल्याला सिंगल बीटचं दिसतं, जिथं आपल्याला सिंगल बीटच्या फोटोला हा पहिला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा, दुसरा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. सिम्पल त्याच्यावरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट. 2 बिटायचा आपल्याला फोटो सोडून द्यायचा आहे आणि पहिल्या सिंगल बिटीला हा पेस्ट करून घ्यायचा आहे. 2 बिटायचा सोडून द्यायचा आणि जो काय आपला सिंगल बीट आहे त्याला अशा प्रकारे आपला इथं फोटो नाही लावून इथं फोटो लावून घेऊ. अशा प्रकारे सिंगल बीट जो फोटो आहे त्याला अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि डबल बीटचा फोटो सोडून द्यायचा आहे. एवढं झाल्यानंतर भाऊंनो बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर सेक इफेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. ओपन करून घेतल्यानंतर जो काय तिसरा इफेक्ट आहे सिम्पल याला कॉपी करून घ्यायचा आहे. इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी झाल्यानंतर बिटमार्कमध्ये यायचं आहे. आल्यानंतर भाऊंनो जो काही आता आपण तो फोटो सोडलेला आहे डबल बीटचा त्याला हा तिसरा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. पेस्ट कसा करायचा, फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट. तर चला भटाकसे आपण जो काही दुसरे 2 बीटचा आपण फोटो सोडला आहे तर त्याला आपण हा इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून घेऊ. अशा प्रकारे भाऊंनो जो काय आपला इफेक्ट आहे तो अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा 2 बिटायला. तर भाऊंनो बघू शकते की जे काय आपले इफेक्ट वगैरे आहेत ते अशा प्रकारे लागून गेलेले आहेत. तर बघू शकता की जे काय आपले इफेक्ट आहे ते अशा प्रकारे लागून गेलेले. एवढं झाल्यानंतर भाऊंनो जे काय आपलं बॉर्डर आहे ती लावून घ्यायचं, बॉर्डर वगैरे लोगो वगैरे तुम्ही लावून घ्यायचं आहे.
चला मी फटाक्याचे बॉर्डर लावून घेतो आणि बॉर्डर लावल्यानंतर भाऊंनो याला लास्टपर्यंत घेऊन घ्यायचं आहे. एवढं झाल्यानंतर आपलं एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं आणि HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर भाऊंनो व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओ आपला माफिया या ट्रेंडिंग सॉन्गवरती आहे. लवकरच एडिट करा आणि सबस्क्राईब वगैरे लाईक वगैरे करायला विसरू नका. भेटूया नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.